The Great Happiness. 17 सप्टेंबर 1939ला ती खोती प्रथा जी होती त्याचं एक विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळामध्ये मांडलं आणि ते विधेयक पास करण्यात आलं आणि तेव्हापासून खोती प्रथा मग बंद झाली आणि सगळ्यांना जमिनी प्राप्त झाल्या. तर ही बाबासाहेबांची देण आहे कोकणाला. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मनोपुप्पांगमा धम्मा मनोसेठा मनोमया. मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नंग दुःखमन्वेति चक्कं वहतो पदम्. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या मंगलमय दिनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ मौजे साखरोली शाखा क्रमांक 17 साखरोली ग्रामस्थ मंडळ मुंबई महामायावती महिला मंडळ आणि पंचशील तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व शांतिदूत करुणासागर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वभूषण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव 2023 आज आणि काल गुरुवार दिनांक 18 मे आणि शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी स्थळ जेतवन बुद्ध विहार साखरोली बौद्धवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी कालपासून उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचप्रमाणे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष
मंडळाचे सर्वच ग्रामस्थ आणि मुंबईचे पदाधिकारी, महिला मंडळाच्या पदाधिकारी, नवतरुण मित्रमंडळाचे पदाधिकारी, उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। कालपासून आपल्या या गावामध्ये हा जयंती महोत्सव आपण प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न करीत आहोत। आम्हाला हर्ष होत आहे, कारण आपण पुन्हा एकदा 5-6 महिन्यानंतर भेटतो आहोत। आपल्या या छोट्याशा वाडीमध्ये प्रेरणादायी असं कर्तृत्व आपण गाजवलं आहे श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून। आपल्या वाडीतील बहुसंख्य तरुणांनी श्रामणेर शिबिरामध्ये सहभाग नोंदविला आणि अत्यंत शिस्तबद्ध भिक्खूंच्या मार्गदर्शनामध्ये बौद्ध संस्कृतीला समजून घेण्यासाठी प्राथमिक अभ्यास केलेला आहे आणि त्याची प्रचिती आज आम्हाला पाहायला मिळते। आपणास त्रिरत्न वंदनाही येते आहे, क्षमायाचना येत आहे, त्रिशरण पंचशीलही येत आहे आणि भिक्षूचा सन्मान कसा करावा हेही आम्हाला या ठिकाणी दिसले आहे। तेव्हा निश्चितच तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करेल। तुम्ही सर्वजण कौतुकास गौरवास पात्र आहात। मोठ्या संख्येने कालही आपण इथे उपस्थित होतात आणि आजही आपण उपस्थित आहात। म्हणजे 2 दिवसीय जयंतीचा कार्यक्रम इथे सुरू आहे। श्रामणेर शिबिराच्या दरम्यान आपण रोज आणि रोज दिवसभर आम्ही श्रामणेरांना शिकवत होतो आणि सायंकाळी ओपन टॉक होत होतो, जाहीर धम्मदेसना होत होती आणि सगळ्याच धम्मदेसना जवळपास आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला हवं तेव्हा ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील। आज आमच्याकडे माईक आलेला आहे। ॲक्च्युली काल आमची इच्छा होती कालही बोलण्याची, पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे आपल्या वाडीमध्ये आणि त्यामुळे रात्रीही तुम्ही उशिरा आलात। आताही उशीर झाला। आम्ही येताना पाहिलं की एका ठिकाणी नळाला पाणी आलेलं। भंतेजींना म्हणालो बघा पाणी आलं आहे म्हणून लोकांना उशीर होतो आहे, अदरवाईज कोकणातली लोक आपल्या श्रद्धावान आहेत, धार्मिक आहेत। आणि आज मग मी विचार केला येताना की तुमच्याशी काय बोलावं। अनेक धम्मदेसना झालेल्या आहेत। आज 19 मे आहे 2023। नेमकं आजच्याच दिवशी बाबासाहेब आपल्या कोकणात होते। आजच्याच दिवशी 19 मे 1921ला बाबासाहेब कणकवलीमध्ये त्यांनी कोकण परिषद भरविली होती। त्या घटनेला आज जवळपास 102 वर्ष पूर्ण झालेली आहे। नेमकं आजचा योगायोग आहे। मला बाबासाहेबांची आठवण झाली की बाबासाहेब जरी त्यांचा जन्म महूमध्ये झाला, मध्य प्रदेशामध्ये झाला, परंतु मूळचे रहिवासी ते कोकणाचेच आहेत। त्याही अर्थाने तुम्ही पुण्यवान आहात की एक बोधिसत्व त्यांचं कुळ, त्यांचं वंश या कोकणातलं आहे। बोधिसत्वाचा जन्म ज्या प्रदेशात होत असतो नक्कीच तिथची लोक पुण्यवान असतात। तुम्ही बौद्ध साहित्याचा जर अभ्यास केला तर तुमच्या निदर्शनास येईल की जिथे कुठे बोधिसत्वाचा जन्म होत असतो तिथे अधिक पुण्यवान लोक असतात आणि त्या अर्थाने तुम्ही पुण्यवानच आहात। अंबाडवे गावामध्ये जरी त्या महापुरुषाचा बोधिसत्वाचं बालपण काही दिवसांसाठी गेलं, नंतर मला वाटतं दापोलीलाही बाबासाहेब अगदी बाल्यवयामध्ये शाळेसाठी म्हणून राहिले असतील। रामजी सुभेदार बाबा तिथे होते त्यावेळेला आणि रमाईचा जन्मही इकडे वणंदला झाला आहे। मी जेव्हा कोकणातला बाबासाहेबांचा सहवास वाचत होतो तर मी बघितलं की अनेकदा बाबासाहेब इथे आले। या कोकणामध्ये अनेकदा बाबासाहेब आलेले आहेत। विशेष असे कोणती कामगिरी केली आहे बाबासाहेबांनी या कोकणामध्ये याचा जेव्हा आपण आढावा घेऊ
ह्याचं जेव्हा आपण अवलोकन करू बाबासाहेबांच्या कार्याचं, कोकणाशी संबंधित बाबासाहेबांचं कोणतं कार्य आहे, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की एकतर महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी कोकणात, आणि खऱ्या क्रांतीची सुरुवात म्हणजे बाबासाहेबांनी जेवढ्या काही क्रांत्या केल्या त्यांच्या जीवनामध्ये, हयातीमध्ये, त्यामध्ये सर्वात प्रथम क्रांती जी इतक्या अस्पृश्य वर्गामध्ये एक मोठं परिवर्तन घडून आणणारी क्रांती होती, त्यांना वाचा फोडणारी क्रांती होती, त्यांच्यामध्ये एक त्राण निर्माण करणारी क्रांती होती, एक शक्ती, एक पॉवर निर्माण करणारी क्रांती होती, आणि ती म्हणजे याच कोकणातल्या महाड येथे असलेल्या चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी 20 मार्च 1927ला केलेला आहे आणि क्रांतीला सुरुवात झाली. आजही ते चवदार तळं आहे. आपल्या महाराष्ट्रातून लोक तर येतातच येतात, पण अख्ख्या भारतातूनही लोक या कोकण भूमीमध्ये चवदार तळं कुठे आहे जिथे पाण्यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला आणि तो सत्याग्रह का म्हणून केला असावा याचा लोक अभ्यास करतायत आज, आणि त्यामुळे बाबासाहेबांची ती एक प्रथम क्रांती घडली. त्याच महाड भूमीमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला रायगडावरती, त्याच रायगडाच्या पायथ्याशी असलेलं महाड जिथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला 20 मार्च 1927ला, त्याच महाडमध्ये बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927ला पुन्हा एक क्रांती केली. ज्या मनुस्मृतीच्या ग्रंथाच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवल्या गेलं आणि म्हणून त्यांचा राज्याभिषेकाला विरोध केला गेला, त्या जणू काही राज्याभिषेकाचा किंवा त्या अपमानाचा जणू काही बदला म्हणूनच ब्राह्मण ग्रहस्थांच्या हस्ते बाबासाहेबांनी त्याच महाडमध्ये मनुस्मृती नावाचा ग्रंथ जाळला. ही एक दुसरी क्रांती होती. केवळ बोलणं, केवळ भाषण करणं, केवळ टायकोट घालणं, निळे कपडे घालणं, निळी टोपी घालणं हे वेगळं, परंतु कृतीतून आपलं कर्तृत्व दाखवणं, गाजवणं ही एक वेगळी गोष्ट असते, आणि बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. त्याच महाडमध्ये पुन्हा एकदा बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि संपूर्ण जगाला, विशेष म्हणजे भारतातल्या विषमतावादी वर्गाला, जे की अस्पृश्य वर्गांवरती अन्याय अत्याचार करत होते, जातीवाद करत होते किंवा खालच्या नजरेने पाहत होते, अशा एका वर्गांना बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही पण मनुष्य आहोत. तुम्ही कुत्र्या मांजरांना या चवदार तळ्यामध्ये किंवा सगळीकडेच मुक्त संचार करू देता, आम्ही पण माणसांसारखी माणसं आहोत, आणि त्यामुळे आमच्यावरती हा अन्याय का, आणि जर हा अन्याय एका धर्मग्रंथामुळे होत असेल तर मात्र मी तो ग्रंथ जाळून टाकेल. आणि त्या काळामध्ये तुम्ही विचार करा, तो काळ कसा असेल, ती वेळ कशी असेल, ती परिस्थिती कशी असेल. आजही लोक घाबरतात आणि घाबरून राहावं लागतं काही काही ठिकाणी लोकांना, परंतु बाबासाहेबांनी त्या काळामध्ये 1927चा तो काळ, आता 2023 सुरू आहे, त्या काळात बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, त्या काळात चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. खरं तर बाबासाहेब जेव्हा रायगडावरती गेले त्या दरम्यान तर बाबासाहेबांचा खून करण्याचा कट रचला गेला होता, बाबासाहेबांना मारण्यासाठीचा कट रचला गेला होता. पण त्या काळातली आपली लोक बाबासाहेबांसोबत जे बॉडीगार्ड म्हणून काम करत होते प्रामाणिकपणे, त्यांनी ते जे काही बाबासाहेबांवरती आलेला घाला होता तो धुडकावून लावला. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला देखील बाबासाहेबांच्या सत्याग्रहाला फेल करण्यासाठी, अपयशी ठरविण्यासाठी, लोकांना पळवून लावण्यासाठी एवढा मोठा जमाव बाबासाहेबांच्या एका हाकेवरती झाला होता. कुठल्याही सुविधा नसताना तिथे जे लोक आले होते त्या लोकांसाठी जे जेवण बनविल्या गेलं होतं, त्या जेवणामध्ये इतक्या जातीवादी लोकांनी माती कालवली होती. जो भात बनवला होता, जे वरण बनवलं होतं, त्याच्यामध्ये माती कालवली होती. आणि जेव्हा आपल्या लोकांना हे समजलं तेव्हा बाबासाहेबांकडे लोक धावत गेले आणि बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब, आपल्या लोकांसाठी जे जेवण तयार केल्या गेलं आहे त्याच्यामध्ये या लोकांनी माती कालवली आहे, घाण पाणी ओतलं आहे, तुम्ही फक्त आम्हाला ऑर्डर द्या, आदेश द्या, या लोकांचा आम्ही खात्मा पाडू, ह्या जातीवादी लोकांचा, अन्याय करणाऱ्या लोकांचा आम्ही खात्मा पाडू. पण बाबासाहेब आपल्या लोकांना म्हणाले, नाही, मी त्या मार्गाचा नाही आहे,
मी तशापैकी नाही आहे, जशास तसं उत्तर देणाऱ्यांपैकी नाही आहे. मारझोड करणे, खून खराबा करणे हे माझ्या तत्वात बसत नाही. मी जगाला प्रेमाने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा तुम्ही, बोधिसत्वाचं हे असं व्यक्तिमत्व असते, बोधिसत्वाचा हा स्वभाव असतो. ते आपल्यातल्या सद्गुणांनी दुर्गुणांवरती विजय प्राप्त करत असतात. आणि बाबासाहेबांनी आपल्या लोकांना थांबवलं. जर यदा कदाचित छू असं केलं असतं आपल्या लोकांना, तर खरोखरच महाडमध्ये एकदम रक्त रंजित क्रांती घडली असती. सगळं महाड रिकामं केलं असतं आपल्या लोकांनी. आणि त्यावेळेस एवढे शूरवीर लोक होते, धाडधिप्पाड लोक होते, ताकदवर लोक होते आणि बाबासाहेबांना मानणारे एकनिष्ठ लोक होते. पण बाबासाहेबांनी तसं आपल्या लोकांना करू दिलं नाही. मला आज ही आठवण झाली आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो की या कोकणामध्ये बाबासाहेब जे आले, तर बाबासाहेबांनी इथे अनेक घटना, अनेक क्रांत्या केलेल्या आहेत. विशेषतः या कोकणाच्या बद्दल आणि बाबासाहेबांच्या कार्याबद्दल जर सांगायचं झालं तर बाबासाहेबांनी इथे खोती पद्धत होती. बघा, इतर ठिकाणच्या लोकांना काही समजत नाही खोती पद्धत काय होती, पण कोकणवासीय लोकांनी खोती पद्धतीमध्ये अत्यंत त्रास सहन केलेला आहे. कुणबी लोक असतील, त्या काळातले अस्पृश्य लोक असतील, बहुजन बांधव असतील, त्या लोकांनी प्रचंड त्रास सहन केला. भूमिहीन होते हे लोक. आज आपलीही लोक त्या काळामध्ये कुणबी लोक भूमिहीन होते. तेव्हाचे मराठा आणि मुस्लिम लोक मात्र जमीनदार होते. तुम्हा सर्वांना, बुजुर्ग लोकांना माहिती असेल या संदर्भामध्ये, तरुणांना माहिती नाही, हा अभ्यास जास्त नसतो तरुणांना. त्या काळामध्ये बाबासाहेबांनी भूमिहीन असलेल्या लोकांसाठी आंदोलन केले, मोर्चे केले आणि बांधणी केली, लोकांना एकत्र केलं. विशेष म्हणजे बाबासाहेबांनी तेव्हा जेव्हा काही सभा घेतल्या या कोकणामध्ये, तर 20-25 हजार लोक त्या सभेला असायचे. 20-20, 25-25 मैलावरून लोक बाबासाहेबांच्या सभाला आली होती. मी आता जे तुम्हाला सांगितलं की आजच्याच दिवशी 102 वर्षांपूर्वी त्या मालवणला कोकण परिषद संपन्न झाली होती. त्याही परिषदेला असंख्य लोक उपस्थित होती. विशेष म्हणजे आपलीच महार समाजातलीच लोक उपस्थित होती असा विषय नाही आहे, तर मुस्लिम लोकही उपस्थित होती, हिंदू लोकही उपस्थित होती. कारण बाबासाहेबांचा स्वतंत्र मजूर पक्ष होता त्या काळामध्ये. स्वतंत्र मजूर पक्ष बाबासाहेबांचा, जसा नंतरच्या काळामध्ये RP आहे, तर स्वतंत्र मजूर पक्ष जो होता, त्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, भूमिहीन शेतकऱ्यांसाठीचा लढा बाबासाहेबांनी या कोकणामध्ये लढलेला आहे. आणि खोती प्रथा जी होती, म्हणजे फक्त जमीन असावी ती मराठ्यांकडे, जमीन असावी ती मुस्लिमांकडे, अस्पृश्य वर्गाकडे, बहुजन वर्गाकडे किंवा कुणबी समाजाकडे, महार मांगांकडे जमिनी नसाव्यात, ते भूमिहीन असावेत, अशा प्रकारचं त्यावेळेस एक हुकुमशाही चालायची. आणि म्हणून 150, 200, 500, हजारो एकर जमिनी या लोकांकडे होत्या. बाबासाहेबांनी या प्रश्नावरती काम केलं. बघा, जीव ओतून काम केलं. बाबासाहेब तेव्हा तरुण होते, त्यावेळेला बाबासाहेब तरुण होते आणि त्या तारुण्यामध्ये बाबासाहेब लोकांना भाषणामधून जाग करण्याचं काम करत होते. इथे हत्ती माळ आहे कुठेतरी खेरडी चिपळूणमध्ये, त्या हत्तीमाळावरती एक परिषद झाली होती 16 मेला हत्तीमाळावरती. आणि 14 मे ते 17 मे असा बाबासाहेबांचा कोकण दौरा होता 1938ला. म्हणजे 14 मेला बाबासाहेबांची पहिली परिषद भरली. बघा, कणकवलीला एक सभा होती. कणकवलीला 14 मे 1938ला एक परिषद झाली, सभा झाली. प्रचंड जनसमुदाय होता त्याही वेळी. आणि विषय हाच होता, खोती प्रथा जी आहे ती नष्ट करण्यासाठीचा, की सर्वांना जमीन मिळावी, सगळे जमीनदार असावेत, कुणाची तरी गरिबांची जमीन श्रीमंतांनी लुटू नये, मराठ्यांनी लुटू नये, मुसलमानांनी लुटू नये, जमिनीचा सर्वांना अधिकार प्राप्त व्हावा, प्रत्येक जण जमीनदार व्हावा, हा विषय होता त्या काळामध्ये. आणि त्या माध्यमातून आपला जो वर्ग होता त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत होता. त्यांना फक्त या लोकांचे गुरेढोरेच वळावे लागायचे, हाकावे लागायचे. आणि जो कुणबी वर्ग होता तो मात्र त्या लोकांकडे शेती करत होता. तर अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी 14 मे 1938ला त्या कणकवलीला एक परिषद घेतली. त्यानंतर 15 तारखेला बाबासाहेबांनी देवरुख आणि संगमेश्वर या ठिकाणी एक परिषद घेतली होती. बघा, 15 तारखेला, 15
ती म्हणजे 4 दिवसांचा बाबासाहेबांचा दौरा होता. 16 तारखेला देवरुख संगमेश्वरवरून बाबासाहेब पुन्हा मग चिपळूणला आले. चिपळूणला पण मग ते खेरडीमध्ये, आता जे म्हणालो तुम्हाला की हत्तीमाळ, त्या ठिकाणी बाबासाहेबांची एक सभा झाली. तिथून बाबासाहेब गुहागरला गेले. 16 तारखेलाच बाबासाहेबांची गुहागरला पण एक सभा झाली. चिपळूणच्या डाक बंगल्यावरती बाबासाहेब तेव्हा 2 दिवस थांबले होते, चिपळूणच्या डाक बंगल्यावरती. आणि गुहागरला जाऊन येऊन पुन्हा चिपळूणला आले आणि चिपळूणहून मग 17 तारखेला मला वाटतं याच मार्गाने गेले असावेत. आपल्या साखरोलीला जो रोड आहे हा दापोलीकडे जाणारा, ह्याच मार्गाने 17 मे 1938ला बाबासाहेब सभेसाठी दापोलीला चालले होते. तर मला वाटतं खेडवरून याच मार्गाने निघालेले असावेत आणि इकडे फुरुसला आपण मागे श्रामणेर शिबिराच्या वेळेला तिथे गेलेलो बघा भोजनदानासाठी. तर तिथे जो दगड होता त्या दगडाच्या तिथे आपण सर्व श्रामणेरांनी वगैरे फोटो पण काढलेले आहेत. आणि तिथे त्या फुरुसमध्ये तेव्हाचा जो महारवाडा होता त्या महारवाड्यामध्ये घाटगे जे होते तेव्हाचे आमदार होते आणि त्यांच्याकडे मग जेवणाची व्यवस्था होती बाबासाहेबांच्या. आणि तिकडे बाबासाहेब त्या दगडावरती बसले होते आणि आपल्या लोकांना बाबासाहेबांनी मार्गदर्शन केलं होतं. तो हिस्टॉरिकल दगड, तो ऐतिहासिक दगड आताही तिथे आहे. आम्हालाही फार आनंद झाला. मागच्या आपल्या श्रामणेर शिबिरामध्ये आपण सगळेजण आम्हाला तिकडे घेऊन गेलात. आम्हाला अतिव आनंद झाला, कारण महापुरुषाच्या पदस्पर्शाने जिथे कुठे स्पर्श झालेला आहे त्यांचा, ती भूमी पावन आहे, पवित्र आहे आपल्यासाठी. कारण त्यांच्यामुळे हे जीवन आहे, त्यांच्यामुळे हे ऐशोआरामाचं जीवन आहे, त्यांच्यामुळे हा थाटबाट आहे, त्यांच्यामुळे हा स्वाभिमान आहे, त्यांच्यामुळे ही श्रीमंती आहे, त्यांच्यामुळे हा बुद्ध धम्म आहे. आणि म्हणून महामानव बोधिसत्व बाबासाहेब जिथे जिथे गेले तिथे तिथे आपणही गेलो पाहिजे. तिथे तिथे जाऊन त्या मातीला, भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे. कारण बोधिसत्वाच्या चरणावरती, त्या चरणाखाली असलेली ती धूळ जी आहे ती ही पावन पवित्र झाली असावी. म्हणून फुरुसचं जे काही प्रकरण आहे, घटना आहे, ती पण 17 तारखेला घडलेली आहे. आणि तिथून मग दापोलीला बाबासाहेब सभेसाठी गेले होते. तर दापोलीमध्ये सभा करत असताना बाबासाहेबांचा आवाज बसला होता बघा. जेव्हा लोक बोलतात तर बोलून बोलून मग आवाज बसतो मनुष्याचा. आवाज बसणेच बोलतात इकडे, काय घसा बसणे, आवाज बसणे काय बोलतात, तोच तो. भाषेत फरक पडतो. तर आम्ही इकडे तिकडे सगळीकडे फिरतो. कधी कुठची भाषा तर कधी कुठची भाषा येते, कधी काही शब्द समजत नाहीत. म्हणून तर बाबासाहेबांचा दापोलीच्या सभेच्या वेळेला आवाज बसला होता, घसा बसला होता. तर बाबासाहेबांनी तिथे अगोदर बाबासाहेब लिहायचे भाषण. तुम्ही रायटिंग अँड स्पीचेस जे म्हणतो ना, मी उल्लेख करत असतो आपल्या प्रवचनांमध्ये, तर रायटिंग अँड स्पीचेस तुम्ही जर पाहाल तर बाबासाहेब लिखित स्वरूपात अगोदर भाषणं असायची बाबासाहेबांची. काय बोलायचं आहे हे लिहून घ्यायचे अगोदर. नाही तर मग आमच्या तिकडे एक म्हण आहे, काखातलं काढलं आणि बाजारात मांडलं. तर असं नाही करायचे बाबासाहेब. म्हणजे आले म्हणायला आणि द्यायचं ठोकून, तर तसं नाही करायचे. असं लिहून घ्यायचे बाबासाहेब की तिथे काय बोलायचं आहे, तिची परिस्थिती कशी आहे, कोणते मुद्दे मांडायचे, किंवा काय प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर सोल्युशन कोणतं आहे, ह्या संदर्भात बाबासाहेब बोलायचे. तर ते लिहून घेतलेलं असायचं. तर दापोलीलाही तसंच घडलं. बाबासाहेबांनी जे लिहिलं होतं बोलण्यासाठीचं, तर ते बाबासाहेबांना काही तिथे बोलता आलं नाही. मग एका आमदाराला बाबासाहेबांनी सांगितलं, मला आता घाटगेला सांगितलं असावं किंवा चित्रेला सांगितलं असावं की तुम्ही हे माझ्या वतीने बोला. मग बाबासाहेबांचं तशा प्रकारे त्या दापोलीमध्ये भाषण झालं होतं. तर असा एक कालखंड त्या काळातला बाबासाहेबांचं या कोकणाशी संबंधित आहे. आणि त्यामुळे 1935ला मग बघा ही खोती प्रथा जी होती ही मोडीत काढण्यासाठी बाबासाहेबांनी अनेक वेळा या कोकणाला भेट दिलेली आहे, लोकांमध्ये जागृती निर्माण केली. आणि मग 1935ला मुंबई प्रांत निवडणुका, विधिमंडळाच्या निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका आल्या होत्या. आणि त्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे 19 आमदार निवडून आले होते बघा. किती? 19 आमदार निवडून आले होते त्या काळामध्ये. 1935ची घटना आहे ही मुंबईमध्ये. आणि त्या माध्यमातून सुद्धा बाबासाहेबांनी खूप मोठं कार्य केलं आहे. आणि तो मग बाबासाहेबांचा जो काही मोटो होता, कामाचा मोटो होता, तो कोकणापर्यंत तर होताच होता, पण त्या काळात संपूर्ण महाराष्ट्रामध्येही पोहोचला होता. आणि नंतरच्या काळामध्ये मला वाटतं 17 सप्टेंबर 1939ला ती खोती प्रथा जी होती
त्याचं एक विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळामध्ये मांडलं आणि ते विधेयक पास करण्यात आलं आणि तेव्हापासून खोती प्रथा मग बंद झाली आणि सगळ्यांना जमिनी प्राप्त झाल्या. आणि मला वाटतं कोकणात आजही मग लोकांकडे, आपल्याही लोकांकडे आता शेती आहेत, जमिनी आहेत. तर ही बाबासाहेबांची देण आहे कोकणाला. एक तर महाड तळ्याचा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी, त्यानंतर मनुस्मृती दहनही केली बाबासाहेबांनी, आणि नंतर खोती प्रथा जी होती, मोठं प्रकरण होतं आणि तेही बाबासाहेबांनी नष्ट केलं, दूर केलं. तर अशा या कोकण प्रदेशामध्ये आपण राहताय आणि आपल्या इथे या खेड्या गावामध्ये हे सुंदर असं जेतवन विहार आहे. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.